जय महाकाल. नमः शिवाय. मी ज्योतिष विशारद दिव्या पारधी आज नवीन विषय घेऊन येत आहे. 1 नंबर झाला, 2 नंबर झाला, 3 नंबर झाला, आज 4 नंबर घेतोय आपण. अंक ज्योतिषशास्त्राप्रमाणे 4 नंबर आहे राहूचा. राहू म्हटलं की त्याची एक थोडी स्टोरी आहे आणि गंमतशीर स्टोरी आहे ती यूट्यूबला आणि बाकी सगळीकडे आहे ती स्टोरी आणि तुम्हालाही माहिती आहे, पण मी थोडक्यात सांगते. स्वरभानू नावाचा राक्षस होता आणि अमृत मंथनाच्या वेळी राक्षसांना जेव्हा अमृत द्यायचं नव्हतं देवांना, खास करून विष्णूंना, तर त्यावेळी पण काय होतं, अमृत मंथन दोघांनी केलं, म्हणजे विष्णू आणि दानव आणि देवांमध्ये ते ताकद लावून करायचं होतं आणि त्याच्यानंतर ते अमृत येणार होतं आणि ते फक्त देवांना द्यायचं होतं, विष्णूला अमृत. पण दोघांची ताकद हवी होती, राक्षसांची पण, म्हणजे दानवांची पण आणि देवांची पण. पण मग करायचं काय, तर पहिलं अमृत पण तर बाहेर येणं गरजेचं होतं. त्यामुळे मग ते घुसळायला सुरुवात केली. पर्वत होता एक आणि ती सगळी मोठी स्टोरी आहे, मी थोडक्यात सांगते. आणि घुसळता जोर लावून त्या ताकद हवी होती, दोघांनी मिळून ते घुसळलं. त्याच्यासाठी ते दोघं एकत्र आले, अन्यथा त्या दोघांचं कधी तसं जमलेलं नाही. म्हणजे मारामाऱ्या युद्ध देवांनी त्यांना हरवतच आले होते. पण मग ताकद हवी होती राक्षसांना, कारण ते संपत चालले होते. आणि मग ते घुसळताना पहिलं बाहेर आलं ते विष, की ते पूर्ण नाश करणार होतं, सगळं सृष्टी संपवणारं विष होतं. मग सगळे घाबरले, आता करायचं काय. मग देव गेले शंकर भगवानांकडे, की आता काय करायचंय, वाचवायच्यातून. मग शंकर भगवान येऊन ते विष प्राशन केलं. शंकर भगवानांनी ते विष त्यांच्या कंठात जाऊन बसलं. कंठात बसल्यामुळे त्यांचा कंठ निळा, आणि मग त्यांना नाव निळा झाला आणि मग त्यांना नाव पडलं निळकंठ. असं शंकर भगवान निळकंठ. पण ही वेगळी स्टोरी आहे, निळकंठ नाव आणि ते सगळं. ते झालं. त्याच्यानंतर मग परत त्यांनी ताकद लावून घुसळल्यानंतर जे बाहेर आलं, धन्वंतरी देव घेऊन जो बाहेर आला, कामधेनू गाय मंथनातनं बाहेर आली आहे, नंतर वृक्ष बाहेर आलेला आहे, नंतर हत्ती ह्याच्यातनं बाहेर आलेला आहे, अमृत मंथनातनं खूप हिरे मानके खूप गोष्टी बाहेर आल्या. पण त्याच्यातनं नंतर मग अमृत, धन्वंतरी देव अमृत लोटा घेऊन बाहेर आला आणि त्याने ते दिलं देवांकडे दिलं, म्हणजे विष्णूंकडे दिलं. विष्णूंकडे दिल्यानंतर मग प्रश्न पडला, आता ते राक्षसांना पण हवं झालं. मग इथे कपट आलं थोडंसं, म्हणजे कपट चांगल्यासाठी होतं ते, की आता कसं करायचं, म्हणजे देवांनाच फक्त द्यायचं होतं. मग विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला. मोहिनी अप्सरा खूप सुंदर, तिला बघून तिच्या हातात ते दिलं आणि सांगितलं की तू ह्याचं वाटण कर. मोहिनी गेली राक्षसांकडे आणि म्हणाली, मला ह्याचं वाटण करायला दिलेलं आहे, मी ह्याचं वाटप करणार आहे अमृताचं. तर राक्षस तिला बघून वेडे झाले, बघून एकदम हे झाले आणि अगदी तिच्या प्रेमात पडले, कारण ती एवढी सुंदर मोहक होती मोहिनी ना. आणि मग ती म्हणाली की मी सगळ्यांना लाईनीत देणाऱ्या क्रमाने, तर तुम्हाला पण तसं घ्यावं लागेल. राक्षसांनी लगेच हो बोलले, काही मागे पुढे म्हटलं नाही. म्हणजे पहिलं देवांना देणार, नंतर मग तुम्हाला सुद्धा मी लाईनीत देणार. आणि मोहिनीने चालाकी केली, देवांना ती देत राहिली. नंतर स्वरभानूच्या लक्षात आलं, का अरे आपल्याला तर अमृत मिळत नाही, हे तर संपून जाईल, इथं फक्त देवानच देते. मग त्याने डोकं लढवलं आणि अवतार घेतला देवांचा आणि तो देवांमध्ये जाऊन घुसला. ज्यावेळी तो देवांमध्ये घुसला तेव्हा त्याच्या एका बाजूला चंद्र आणि एका बाजूला रवी होता. आणि सगळे अमृत घेत असताना त्याने सुद्धा ते अमृत घेतलं आणि तो प्यायल्यानंतर लक्षात आलं सूर्याच्या आणि चंद्राच्या, की हा तर देव नाहीये, ह्याला कधी पाहिलेलं नाहीये, हा तर राक्षस आहे, स्वरभानू. आणि ह्याने गुन्हा केलेला आहे, चुकीचं आहे, ह्याने कपट केलेलं आहे आणि फसवणूक केली आहे, देव बनून हा आलाय, हा देवांचा अपमान आहे. मग मोहिनीने विष्णू मोहिनीचा अवतार हे करून खऱ्या रूपात आले आणि राहूचं त्याने डोकं उडवलं रागाने. पण तो अमृत पियालेला होता, त्यामुळे त्याला परत येणं, म्हणजे त्याला परत यायचंय संसारामध्ये, कारण राक्षस संपत चालले होते ना, मारत होते देव. पण परत यायचंय, कारण माहिती होतं स्वरभानूला अमृत नाही मिळालं तर आपण परत कधीच येऊ शकणार नाही. आणि अमृत पियालेलं असल्यामुळे तो परत येणार हे सिद्ध झाले. आणि डोकं उडवल्यानंतर जे त्याचं डोकं होतं तो राहू आणि जे त्याचं धड होतं ते केतू, दोघे पण छायाग्रह का बनले, तर राहूच्या मागे फिरणारा दिसते जी ती सावली म्हणजे केतू, म्हणून छायाग्रह दोघांनाही म्हटलं जातं. छेदनबिंदू पृथ्वीच्या दोन्ही टोकाकडे असतात, ते त्याची सावली पडते, सावलीसारखे दिसतात आणि त्यांना मग नाव पडलं छायाग्रह.
आणि ग्रह म्हणून त्यांना मान्यता तशी नाहीये, पण छाया पडते पृथ्वीवर दोघांची आणि त्याचे परिणाम असतात कुंडलीवर जन्म घेणाऱ्या बाळावर किंवा पृथ्वीवर. आणि म्हणून त्यांना कुंडलीमध्ये तेवढं महत्व देण्यात आलं. कारण ग्रहण लागतं ते राहू जेव्हा सूर्याला गिळायला खायला जातो आणि सावली पडते, सूर्य कमी होतो, दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. आणि केतू चंद्राला ग्रहण लावतो, कारण ते दोघेही बदला घेतात. कारण त्या दोघांनी सांगितलेलं असतं की हा राक्षस आहे, हा देव नाही. त्यावेळी चंद्र आणि सूर्याने ते गुपित ओपन केलेलं असतं आणि त्याच्यामुळे विष्णू तलवार काढून त्याचं मुंडकं उडवतो आणि तो राग काढायचा असतो. म्हणून राहू तेव्हाच सांगतो की मी तुम्हाला कायमचं माझ्या सावलीमध्ये खाऊन टाकणार, सावलीमध्ये मी झाकून टाकणार. आणि म्हणून राहू जेव्हा सूर्याला ग्रहण लावतो तेव्हा काळोख होतो, सावली येते, कारण ते सूर्यग्रहण. आणि केतू जेव्हा चंद्राला ग्रहण लावते तेव्हा सुद्धा काळोख होतं, चंद्र नष्ट होतो, सावली येते. दोघेही सावली पडतात आपली त्या ग्रहांवरती. म्हणजे तो बदला घेतो थोडक्यात, आणि ते कायम घेत राहणार, कारण त्यावेळी त्याने ते शपथ घेतलेली असते. आणि म्हणून ग्रहण हे चांगलं म्हटलं नाही जात, बाळंतीणींना पाळावं लागतं. ग्रहण हा विषय वेगळा आहे, आपण जेव्हा ग्रहणाचा विषय स्पेशली घेऊ तेव्हा त्याच्यावरती बोलू आणि तेव्हा डीपली सांगेन मी ग्रहण कसं लागतं, काय होतं, कसं कला अंश आणि कशाने ते सूर्याला आणि चंद्राला घेरतात पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे. तर ते सगळा वेगळ्या विषयाने वेगळा अभ्यास आहे. आज आपण राहूबद्दल बोलतोय. 4 नंबर हा राहूचा आहे आणि राहूची अशी स्टोरी आहे. आणि राहूला फलज्योतिषशास्त्रात बघितलं जातं, 4 नंबर असल्यामुळे अंकशास्त्रातही राहूला बघितलं जातं. भरपूर भरभरून देणारा ताकदवाला राहू ग्रह. पण तेवढाच तो अहंकारी, कपटी, भ्रमिष्ट, लालसा असणारा, असं त्याचे थोडेसे गुणधर्म आहेत. जेवढं देतो, जेवढा फास्ट देतो, पण तेवढं फास्ट घेऊनही जातो. ते सांभाळता आलं पाहिजे राहूने फास्ट दिलेलं. हा एक परत वेगळा ज्योतिषशास्त्राचा भाग आहे. केतू म्हटलं तर साधा, थंड, निस्तेज म्हणायला हरकत नाही. अध्यात्म देणारा, मुक्ती, वैराग्य देणारा म्हणजे केतू. जेव्हा मन हरतं ना, अहंकार हरतो, तेव्हा फक्त चेतना राहते, म्हणजे फक्त शरीर राहतं किंवा चेतना राहते, तो केतू. आता केतू हा विषय मी परत वेगळा घेणार आहे, कारण न्यूमरोलॉजीमध्ये केतूला पण 1 नंबर दिलेला, त्याच्यावर आपण नंतर बोलणार आहोत, जसं जेव्हा त्याचा नंबर येईल तेव्हा. आता राहूच्या अंडर येणाऱ्या वस्तूमध्ये म्हणजे शनी आणि राहू दोघांचे गुणधर्म एक आहेत, दोघांचे रंग एक आहेत, फक्त दोघांची कामं करण्याची पद्धत वेगळी आहे, बाकी सेम, दोघे पण सेम. पण दोघांचे थोडेसे गुणधर्म, कामं करण्याची पद्धत म्हणा किंवा न्याय करण्याची हे आहे ना, ती दोघांची वेगळी. अन्यथा दोघांचे सगळं सेम, रंग सेम. राहूचा रंग निळा, काळा, करडा, राखाडी, हे राहूचे रंग. त्याच्यानंतर राहूच्या वस्तू ज्या येतात, राहूच्या अंडर येतात, काळे तीळ येतात, नंतर काळे उडीद येतात, तिळाचं तेल येतं, लोखंड येतं. हे राहूच्या वस्तू आहेत. राहूचं जर वाहन म्हटलं तसं आपण कालभैरवाचं वाहन कुत्रा आहे, तसं राहूचं सुद्धा कुत्रा असं म्हटलं जातं, की कुत्र्याला आपण खाल्लं, त्याचा जर उपाय करायचा झाला राहूचा, तर कुत्र्याला आम्ही चपाती द्या किंवा कुत्र्याला काहीतरी खायला द्या, असं आम्ही एक उपायामध्ये सांगतो. आता राहूचा उपाय जर करायचा असेल ना, तर सोमवारचा शंकराचाच उपाय करायचा, कारण राहू शंकर भगवानांना खूप घाबरतो. म्हणजे त्यांची जर राहू खराब असेल पत्रिकेत आणि राहूचं जर काय आपल्याला उपाययोजना करायची असेल, राहूमुळे जर काय अडथळे येत असतील, तर शंकर भगवानांचे जे उपाय आहेत तेच करायचे, जे राहूच्या प्रभावात येतात. काळे तीळ उपाय आजचा जो सांगायचा आहे, त्याच्यात आता हे उपाय सांगते मी, सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावी असा हा उपाय आहे. अगदी मस्त, तुम्ही करून बघा. 21 सोमवार केला ना, नक्कीच तुमचं राहूमुळे जर काय काम अडत असेल आणि प्रॉब्लेम येत असेल, तर ते सक्सेसफुल होईल. अर्ध कच्चं दूध आणि अर्ध पाणी घ्यायचं, त्याच्यात काळे तीळ घालायचे आणि शंकराच्या पिंडीवर पळीने 108 वेळा नमः शिवाय म्हणत, ओम नाही म्हटलं तरी चालेल, नमः शिवाय म्हणत ते व्हायचं. वाहिल्यानंतर एक 10 मिनिटं बसून तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आहे. त्याच्यानंतर काळ्या वस्तू दान करायच्या आहेत. काळे तीळ, काळं वस्त्र, निळं वस्त्र पण चालेल. काळे तीळ, काळे उडीद तुम्ही दान करू शकता. काळ्या कुत्र्याला स्पेशली खायला दिलं तर त्याचा प्रभाव, त्याचा रिझल्ट लवकर चांगला मिळतो. आता आपण रंग बघितला, त्याच्या वस्तू बघितल्या, नंतर त्याचा प्रभाव बघितला, त्याचे उपाय बघितले.
राहूचं बोलायला खूप आहे, म्हणजे ग्रहाबद्दल प्रत्येक ग्रहाची जी माहिती मी देते ही थोडक्यात देते. बोलण्यासारखं खूप आहे. पण महत्वाची जी माहिती आहे, राहू कसा निर्माण झाला, त्याचा रंग कसा, त्याच्या वस्तू कोणत्या, त्याची चव जर म्हटली तर थोडीशी आंबट, कडवट, चमचमीत. राहूला जे आवडतं ते चमचमीत, तिखट, झणझणीत, नॉनव्हेज हे त्याचे आवडीचे पदार्थ. गोड त्याला नाही आवडत. तेलकट तळलेलं हे राहूचं आवडतं खाणं. ही झाली आजची राहूची माहिती. परत आपण येऊ 5 नंबर बुधाचा घेऊन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच तुमचे आशीर्वाद राहू दे. सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा आणि जर काही सूचना असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये द्या. मी नक्कीच ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन. धन्यवाद.